सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. रडू नको चिनू, तुला गोष्ट सांगते खास, साऱ्यांनाच होती तुझ्या भेटीची आस, पण मनामध्ये होती काळजी फार, तुला काही कमी तर नाही ना पडणार. बाबांनी तुझ्या घेतला पुढाकार आणि बचतीचा केला प्लॅन तयार. मनाला मिळाला भक्कम आधार, तुझ्या येण्याने सारे छान होणार, तुझ्या येण्याने सारे छान होणार, छान होणार. बाळ झोपलंय. क्रिसेंटसह आम्ही बाळाचं भविष्य सिक्युअर केलंय. तुम्ही देखील बाळासाठी, मुलांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी आणि योग्य गुंतवणुकीचे नियोजन करण्यासाठी आजच संपर्क करा क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 9764125533 976412 5533. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो. सर, क्रिसेंट नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरती आधारित काही ना काहीतरी कार्यक्रम करत असतात, काही ना काहीतरी कार्यशाळा घेत असतात. कारण अशी एक तुमची समाजाशी बांधिलकी आहे की समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे आणि त्याला जितकं चांगलं देता येईल तितकं देता आलं पाहिजे. या अनुषंगाने सध्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी म्हणून आर्थिक गुंतवणूक हा एक विषय तुम्ही निवडलेला आहे आणि तो रेडिओ कार्यक्रमाद्वारे तुम्ही श्रोत्यांपर्यंत पोहोचवणार आहात. तर आज याचबद्दल बोलूयात. याचं मुळात प्रयोजन काय आहे, ही संकल्पना तुमच्या डोक्यात कशी आली, का आली, याबद्दल सांगा. जसं मॅडम तुम्ही म्हणालात की आपण क्रिसेंट म्हणून वेगवेगळे कार्यक्रम रेग्युलरली करतोय. म्हणजे आपण होम मेकर्ससाठी कार्यक्रम करतो, आपण सिंगल पॅरेंट्ससाठी कार्यक्रम करतो, आपण ती शिक्षक हो तुमच्यासाठी असा कार्यक्रम रिसेंटली केला. आता शिक्षकांसाठीचा कार्यक्रम करताना मला कुठेतरी असं जाणीव होत होती की शिक्षक हे विद्यार्थ्यांना घडवतायत, हे विद्यार्थी घडतायत आणि ते देशाचं उज्ज्वल भवितव्य आहे. आता ते देशाचं उज्ज्वल भवितव्य आहे म्हणताना त्यांना योग्य प्रतीचं शिक्षण मिळावं, क्वालिटी एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो ते मिळावं. पण ते मिळताना आज ज्या अव्वाच्या सव्वा फिया झालेल्या आहेत आणि ते सगळं सांभाळताना, म्हणजे ते आर्थिक नियोजन सांभाळताना आई वडिलांची जी त्रेधा तिरपीट होतीये ती होऊ नये त्याच्यासाठीचं योग्य प्लॅनिंग असावं. आणि म्हणून मला असं कुठेतरी वाटलं की रेडिओच्या माध्यमातून आपण प्रत्येक आई वडिलांच्या पर्यंत पोहोचावं आणि त्या मुलांचं भविष्याचं योग्य प्लॅनिंग आई वडील यांना ते कळावं, त्यांनी योग्य पद्धतीने ते करावं आणि त्याची माहिती त्यांना योग्य पद्धतीने मिळावी, त्याचा कंटेंट योग्य असावा. म्हणूनच मला असं वाटलं की आपण रेडिओच्या माध्यमातून प्रत्येक त्या आईबाबांपर्यंत पोहोचावं आणि त्यांना त्यांच्या मुलांचं भविष्याचं योग्य प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, त्याला योग्य इन्व्हेस्टमेंटची जोड कशी असली पाहिजे, योग्य प्रॉडक्ट त्यांच्या किटीमध्ये कसं असलं पाहिजे, सो दॅट त्यांना भविष्याची चिंताही राहणार नाही. आणि म्हणूनच या कार्यक्रमाचं रेडिओच्या माध्यमातून प्रयोजन. वा, की श्रोते हो, मुलांच्या शिक्षणासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी, मग अगदी मूल जन्मल्यापासून ते मुलांच्या हायर एज्युकेशन पर्यंत किंवा नोकरीपर्यंत, व्यवसायापर्यंत त्यांना लागणारी जी काही इन्व्हेस्टमेंट आहे, जो काही पैसा आहे, तो कशा प्रकारे गुंतवला गेला पाहिजे याबाबत तुम्हालाही मार्गदर्शन हवे असेल तर त्यासाठी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी दर शनिवारी कार्यशाळा घेणार आहे. आणि लक्षात घ्या श्रोते हो, दर शनिवारी फक्त 10 जणांनाच इथे रजिस्ट्रेशन थ्रू अपॉइंटमेंट मिळणार आहे. तेव्हा रजिस्ट्रेशनसाठी जरूर संपर्क करा क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. आमचा संपर्क 97 64 12 55 33 97 64 12 55 33.
9764125533. वाणी सर, बाळाच्या जन्माच्या आधी आई वडिलांना तयारी करावी लागते आणि ही जर का आर्थिक तयारी उत्तम असेल तर त्यानंतर मिळणारा जो काही कॉन्फिडन्स असतो किंवा जे आनंदी वातावरण असतं, जे सुख असतं ते अनुभवायला मिळतं. तर याबाबत तुम्ही काय सांगाल? सो बेसिकली मॅडम, जसं आपण आता हा मुलांसाठीचा विषय छेडलेला आहे की असं समजूयात की नवीन लग्न झालेलं जोडपं आहे आणि ते बाळाचं प्लॅनिंग करतायत. तर बाळाचं प्लॅनिंग करताना त्याच्या उत्तम शिक्षणाचं प्लॅनिंग करणं, त्या शिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चाचं प्लॅनिंग करणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. म्हणजे मी प्रत्येक पॅरेंटला हेच सांगतो की अजून तुम्ही नुकतेच लग्न झालेले आहात किंवा जरी 2 वर्ष 3 वर्ष लग्नाला झालेली आहेत आणि आता तुम्ही बाळाचं प्लॅनिंग करताय, तर त्याच्याबरोबर त्याचं आर्थिक प्लॅनिंग देखील करणं तितकंच गरजेचं आहे. म्हणजे हे मी का सांगतोय मॅडम, की मला चांगलं आठवतंय की 2010 साली माझ्या मुलाचा जन्म झाला आणि साधारण 2013-14 मध्ये त्याचं पहिलं ऍडमिशन जेव्हा झालं तेव्हा 65,000 रुपये पहिल्या ऍडमिशनसाठी मला खर्च आलेला. आज आपण 2025 मध्ये आहोत मॅडम आणि आपण बाळाचं प्लॅनिंग या विषयाबद्दल लोकांना सांगतोय, आर्थिक प्लॅनिंग या विषयाबद्दल आपण बोलतोय. तर पहिल्या ऍडमिशनला लागणारा खर्च आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी शिक्षणासाठी लागणारा खर्च आणि मग पुढे त्याचं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन या सगळ्यांसाठी लागणारा मोठा पैसा हा जो लागणार आहे, तर ह्याचं उत्तम जर मी माझं लग्न झाल्या झाल्या त्या प्लॅनिंग बद्दलचा जर विचार करायला सुरुवात केली तर आय थिंक ती आर्थिक घडी ही उत्तम बसू शकते. पॅरेंट्स म्हणून माझी त्रेधा तिरपीट होणार नाही आणि मुलांना ज्या काही सुखसोयी लागणार आहेत, जे काही आर्थिक नियोजन त्याच्यासाठी लागणार आहे, शिक्षणासाठी जो काही पैसा लागणार आहे आणि त्याचबरोबर मला त्याच्यासाठी अलाइड वेगवेगळे क्लासेस लावायचे, म्हणजे सर्व गुण संपन्न ते बाळ असलं पाहिजे. याच्यासाठी त्याला लागणाऱ्या गोष्टी आपण पुरवता येणं तेव्हाच शक्य आहे जेव्हा ती आर्थिक घडी बसलेली आहे. कारण आज मला माझं मूल हे स्पोर्ट्समध्ये पुढे पाहिजे, माझं मूल हे कला क्षेत्रात पुढे पाहिजे, माझं मूल हे अभ्यासात पुढे पाहिजे, म्हणजेच सर्वांगाने त्याचा विकास हा कसा होऊ शकतो त्याच्यासाठी लागणारी कॉस्ट ही मोठी आहे आणि म्हणूनच ते आर्थिक नियोजन. सो माझा प्रत्येक आईबाबांना असा सल्ला आहे की जेव्हा तुम्ही मुलाचं प्लॅनिंग करताय त्याचबरोबर या गोष्टीचं जर प्लॅनिंग झालं तर ते उत्तम राहील आणि त्या गोष्टी त्यावेळी अवेलेबल असतील, पैसा अवेलेबल असेल, जेणेकरून तुम्ही चिंतामुक्त असाल. अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, मुलाच्या जन्मापासून मुलाच्या शिक्षणासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी, त्याच्या पुढच्या म्हणजेच हायर एज्युकेशनसाठी किंवा अगदी स्टार्टअपसाठी सुद्धा म्हणजेच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्हालाही आर्थिक गुंतवणूक कशी करावी याबाबत मार्गदर्शन हवे असेल तर क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी दर शनिवारी या निमित्ताने कार्यशाळा घेणार आहे. लक्षात घ्या श्रोते हो, दर शनिवारी फक्त 10 जणांनाच रजिस्ट्रेशन थ्रू अपॉइंटमेंट मिळणार आहे. तेव्हा या रजिस्ट्रेशनसाठी जरूर संपर्क करा क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 976412 5533 976412 5533 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवर देखील ऐकू शकता. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात भूषण वाणी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार श्रोते हो, धन्यवाद. रडू नको चिनू, तुला गोष्ट सांगते खास, साऱ्यांनाच होती तुझ्या भेटीची आस, पण मनामध्ये होती काळजी फार, तुला काही कमी तर नाही ना पडणार, बाबांनी तुझ्या घेतला पुढाकार आणि बचतीचा केला प्लॅन तयार, मनाला मिळाला भक्कम आधार, तुझ्या येण्याने सारे छान होणार, तुझ्या येण्याने सारे छान होणार, छान होणार. बाळ झोपलंय. क्रिसेंटसह आम्ही बाळाचं भविष्य सिक्युअर केलंय. तुम्ही देखील बाळासाठी, मुलांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी आणि योग्य गुंतवणुकीचे नियोजन करण्यासाठी आजच संपर्क करा क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 9764125533 976412 5533.
म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.